टाळ्या वाजवायचो. ह्या टाळ्या वाजून वाजून आम्हाला असे आजूबाजूला किती मुली टाळ्या वाजवणार, तुमच्यासाठी कोण टाळ्या वाजवणार. तर ते कुठेतरी मनाला भिडलं लागलं. त्यावेळेस आम्ही ठरवलं की ठीक आहे, ही दहीहंडी हनुमान रोडची पुढच्या वर्षी आमची पार्ले स्पोर्ट्स क्लब फोडणार. आणि ते आम्ही चॅलेंज एक्सेप्ट केलं. चॅलेंज एक्सेप्ट केल्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा दहीहंडी आली तेव्हा आम्हाला ते असंच बोलायला लागले, ओळखीचे होते, काय मग दहीहंडीला येणार की नाही. आम्ही म्हटलं मग आम्ही असं सर्व 35 जण एकत्र कबड्डीच्या मुली झालो आणि मग ट्राय केलं प्रॅक्टिस करायला. आणि प्रॅक्टिस करता करता 2002 मध्ये आम्ही पहिले 5 तर पार्ले स्पोर्ट्स क्लबने लावले. आणि जेव्हा फोडायला गेलो तेव्हा जिथे जिथे गेलो तिथे जो मान सन्मान मिळाला, आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि असं वाटलं की आपण सालाम म्हणजे काहीतरी वेगळं, सालाम तो साप बन गया, सालाम तो साप बन गया. आणि मग ते झाल्यानंतर मग दरवेळेस आम्ही थोडं इम्प्रूव्हमेंट. आणि 2006 मध्ये आम्ही बघितलं मुलं तेव्हा 7 लावायचे, तेव्हा आम्ही 5 लावले. मुलं 8 लावायला लागले तर आमच्या पण मनात वाटलं रे ते 8 लावतात, आपण का मागे. आम्ही मुलींची क्वांटिटी वाढवली, मॅक्झिमम स्कूलला भेट दिल्या, कॉलेजमध्ये मुली आणल्या आणि त्यांच्या घरातल्यांना कन्व्हिन्स केलं. आणि असं सर्व केल्यानंतर मुली जेव्हा आल्या तेव्हा मग आम्ही ताई 6चा प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या 2006 मध्ये पार्ले स्पोर्ट्स क्लबने पार्ल्याच्या स्वामी समर्थ मठासमोर 6 तराची बात आहे. स्वामी कृपा. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही शाळेतनंही मुली आणल्यात आणि आता ह्या आजूबाजूच्या ज्या मुली आहेत त्या आपल्या शाळेतल्याच आहेत. पार्लेच्या एअरपोर्ट स्कूलच्या या मुली आहेत. या सर्व मुली पार्ला पलीकडच्या आंबेवाडी आहे, सम्राटनगर आहे, आंबेडकर नगर आहे, संभाजीनगर आहे, इकडच्या मुली आहेत, मध्यम कुटुंबीयातल्या मुली आहेत. या बेसिकली कबड्डी खेळतात. आमच्या कबड्डीची सब ज्युनियरची टीम आहे. अच्छा. परंतु कबड्डी खेळता खेळता दहीहंडीला मदतीला आल्या, मग चढायला लागल्या आणि आता त्या प्राऊड फिलिंग आहे की या सगळ्याच यावर्षीच्या थरातल्या मुली. क्या बात आहे. आणि यांना फक्त ना आपण उभं राहायचं असतं. आजकालच्या मुली खूप हुशार आहेत, जिद्द आहे त्यांच्याकडे, त्यांना एकमेकींची साथ आहे, हिंमत आहे, डोक्यामध्ये फिक्स आहे की आपल्याला यावर्षी 7 तर लावायचे. किती वर्ष 6 तर लावणार, काहीतरी वेगळं करायचं आहे आणि वेगळं करण्यासाठी आपल्याला सर्वांना खूप मेहनत करायची आहे. तर त्यांना ते कळलंय आणि त्यामुळे आपण हा जनसमुदाय आमच्या इकडचा बघू शकता. हो नक्कीच. एक क्राऊड आहे आणि आम्ही यावर्षी टचवूड 7 तर लावू. नक्कीच नक्कीच. मला एक प्रश्न हाच विचारायचा आहे का एक स्त्री म्हणून काय चॅलेंजेस येतात. हो ताई, स्त्री म्हणून म्हणजे मुलगी जन्माला आल्यावरती असं वाटतं की तिने शिकलं पाहिजे, नंतर तिने लग्न केलं पाहिजे, मग ती आई होते, मग ती आईनंतर ती सासू होते, मग ती आजी होते आणि मग संपलं. हे पुस्तकाची पानं किती वर्ष उलटवत राहायची. तर त्याच्यामध्ये गॅप जो आहे त्याच्यात पण आम्हाला जगायचं आहे. जेव्हा मुलगी असते शिक्षण घेत घेत या मुली स्वतःला सिद्ध करते, कारण यांना पण यांची या समाजामध्ये ओळख निर्माण करायची आणि ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला आपली आवड असली पाहिजे. या सगळ्या स्पोर्ट्स यांनी चूज केल्या आपल्या आयुष्यामध्ये. मग स्पोर्ट्स चूज केलाय तर आता आम्हाला इथे 100% द्यायचे. आणि दहीहंडीमध्ये बघितलं एकंदर तर मुली येताना सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून यायचे. शाळेतल्या मुलींना अभ्यास करूनच यायचंय, नाही तर आई धोपटून काढते. माझ्यासारखी लग्न झालेली आणि आई असलेलीला मला माझ्या मुलांचं बघायचंय, मला माझी नोकरी बघायची आहे, मला घरातलं जेवण देखील करायचं आहे, इकडून प्रॅक्टिस पण घ्यायची आहे आणि रात्री घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी डब्बा काय करायचा आहे मुलीचा तो पण बघायचा आहे. म्हणजे भूमिका एक बाईची भूमिका, एक आईची भूमिका, एक गृहिणीची भूमिका, एक बायकोची भूमिका, एक स्वतःची एक गृहिणी, एक नोकरी करणारी बाईची भूमिका. या सगळी व्यक्ती एक आहे पण भूमिका बजावायची आहे, कारण याच्यात रजा नाही आणि फिजिकल चॅलेंजेस असतात ती वेगळी. जी मासिक पाळी असते तर या मासिक पाळी 5 दिवस आम्ही सुट्टी नाही देऊ शकत, तर त्याच्यामध्येच तुम्ही प्रॅक्टिस करा. लग्न नवीन झालं की त्या नवऱ्याला पण घेऊन येतात की आम्हाला, म्हणजे आमच्याकडे अशा मुली आहे की लहान मुलांना घेऊन देखील येतात. त्याच्यानंतर अशा मुली आहेत फिजिकली काही प्रॉब्लेम्स असतील तरी सुद्धा त्यांना त्या नुसतं पकडायला तरी येतात. म्हणजे हा माइंड गेम आहे, इमोशन्स माइंड हे सर्व एकत्र आहे. आणि मला एक प्राऊड फिलिंग आहे पार्ले स्पोर्ट्स क्लबमध्ये 15-20 वर्षापासून जी एक शाळेतली मुलगी आहे ना ती नोकरीला लागली, मग तिचं लग्न झालं,
मग ती आता आई झाली तरी सुद्धा तिचा पार्ले स्पोर्ट्स क्लबचा प्रवास जो आहे तो तसंच आहे. हेच मी कमवलं. आमच्या क्लबमध्ये मिळालेले दहीहंडीचे पैसे आहेत 4-5 लाख असू देत, ते सगळे वाटले जातात मुलींमध्येच. आमच्या क्लबमध्ये रोज नाश्ता दिला जातो मुलींना. प्रॅक्टिस हा बघा तुम्ही बघू शकता, आत्ताच नाश्ता आलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही आमच्या मुलींना ब्रिस्लरी पाण्याचे जार्स आणून ठेवतो. मुलींना मेडिसिन आम्ही प्रत्येक मुलीचा प्रत्येकी 10 लाखाचा मेडिक्लेम काढलेला आहे. अरे वा. आणि तो महाराष्ट्र राज्य गोविंद असोसिएशनच्या माध्यमातून सरकारकडनं मोफत मिळालाय, पण त्याच्या अगोदर वैयक्तिक काढायचे. हे सगळे आहेत ना, यांच्या आया घरी आहेत, पण यांची या ग्राउंडची आई मी आहे. म्हणजे माझी जबाबदारी. मी जन्म दिलेल्या 2 मुलीच त्या माझ्या मुली नाही आहेत. त्या माझ्या मुली आहेत रक्ताच्या, पण ह्या माझ्या त्याच्यापेक्षा जास्त जवळच्या आहेत. कारण यांच्या घरातल्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. बरोबर. आणि माझ्यावरती विश्वास ठेवल्यामुळे आता माझी जबाबदारी खूप वाढली आहे. त्या मुलीला नाही लागलं पाहिजे. आणि ताई तुमचे डोळे पण भरून आले. नाही असं आहे की आम्ही सगळीजण खूप गरीब कुटुंबात जन्माला आलेलो, तर कुठलंही सोंग आणता येत नाही आम्हाला. बरोबर आहे. म्हणजे माझे आई वडील त्यांनी 4थीत असतानाच वारलेत. माझा भाऊ माझ्या मामाने मला लहानाचं मोठं केलं. तो लाज माझा मामा आहे. अच्छा. म्हणजे माझं कुटुंब पूर्ण लागलेलं आहे. तर तो सगळ्यांना नाश्ता वाटणार. माझा भाऊ आहे, माझ्या 2 मुली आहे, माझा नवरा आहे, माझा भाचा आहे, सर्व इन्व्हॉल्व आहे. मी माझ्या मुलींना सांगते, ओळख निर्माण करा. अशी ओळख निर्माण करा की त्याने आपल्याला समाजामध्ये आपल्याला कोणाच्या ओळखीने काम करायला नाही लागलं पाहिजे, तर आपल्या ओळखीने इतरांची कामं झाली पाहिजे. नाही, बरोबर आहे. माझी सगळी प्रॉपर्टी आहे. नाहीतर मी एकदम शून्य आहे. मी काहीच नाही आहे. मी नेतृत्व करते, पण ह्या नसतील तर मी काही करू शकत नाही. शक्ती आहेत, शक्ती. पार्ले स्पोर्ट्स महिला दहीहंडी पथकाला मानाचा मुजरा. आणि यंदा किती थर लावणार? 7 थर. कसं चाललंय प्रॅक्टिस, शाळा? खूप छान चाललंय. आणि कसं शाळेमध्ये काय बोललं जातं मग आता तुम्ही सगळ्याजणी दहीहंडीमध्ये आहात, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कसा रिस्पॉन्स असतो? हां, प्राऊड फील करतात. बोलतात की आम्ही त्यांना विचारतो तुम्ही दहीहंडीला या, म्हणजे फक्त सपोर्टला या, कारण की इकडे चढणाऱ्या खूप मुली आहेत आणि कॉम्पिटिशन्स पण आमच्यामध्ये खूप आहेत. म्हणजे चढायला एका थरावर दुसऱ्या थरावर. मग आम्ही फक्त त्यांना बोलतो सपोर्टला या, कारण की खाली उभं राहायला पण पाहिजे ना. बरोबर आहे. खालती जमिनीला लागल्या नाही पाहिजे. बरोबर आहे. एवढाच ताईचा शब्द आहे, मग तो मानला पाहिजे. तर तुम्ही ह्या सगळ्यांची एक रिक्वेस्ट आहे की दहीहंडी बघायला तर याच, पण खाली सपोर्टला पण उभं राहायला या, कारण या चढणाऱ्या आहेत, त्यांची प्रॅक्टिस चालू आहे आणि ह्यांना आपण त्या प्रकारे सपोर्ट केला पाहिजे. चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ना आता. थँक्यू. उभिरा 6 उभिरा 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 उभिरा लागला 25 उभिरा कंट्रोलर 26 27 28 आतमध्ये करा.